उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि हा राजाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात संपूर्ण राज्यभरात साजरा होतोय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबईमध्ये दाखल होणार। मुंबईतील लालबागचा राजा आणि इतरही गणपती बाप्पांचं ते दर्शन घेणार। मुस्लिम कारागिरांनी लालबागच्या राजाचा पडदा तयार केला। लालबागचा राजा मंडळाचे सरचिटणीस सुधीर साळवी यांची माहिती। अथर्व सुदामेला घेऊन माफी मागायला लावता, बाळासाहेब थोरात यांना धमक्या देता, नथुराम विरुद्ध तुकाराम हीच आमची लढाई, साळवींची भूमिका। उत्तर प्रदेशच्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव भेटले आणि ते मुस्लिम बांधव आम्ही आले या ठिकाणी आमच्यासाठी जवळजवळ तब्बल 5 दिवस संपूर्ण राजाचा मखमली पडदा या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसून केला। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा उद्या पहाटे 4 वाजता। भाविकांना पहाटे पूजेनंतर लालबागच्या राजाचं दर्शन खुलं होणार। गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या वतीनं 24 तास अन्नछत्राचा निर्णय। दर्शनाला येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं नियोजन, पोलीस प्रशासनासोबत बोलणं सुरू। लालबागच्या राजाची सुरक्षा यावर्षी अधिक कडेकोट असणार। सीसीटीव्ही सोबतच सुरक्षेसाठी मंडळाकडून एआयचा देखील वापर। गणेशोत्सव काळामध्ये पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, हवामान खात्याची माहिती। कोकणाला देखील पुढील 5 दिवस येलो अलर्ट जारी। अंधेरीच्या राजाची पहिली झलक, राजाचं मुखदर्शन झालं। बाप्पाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड असणार। तोकडे कपडे घालणाऱ्यांना नो एंट्री। कुर्ल्याच्या काजूपाड्यामधील गणरायाचं जल्लोषात आगमन। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या गणरायाचं आगमन। शिर्डीत शाडू माती आणि शेणापासून बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते। अत्यंत अल्प किमतीमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर बाजारामध्ये या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या।